काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादीचं आज हे 2 दिवसीय शिबिर सुरू झालेलं आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर भुजबळ या ठिकाणी येणार का हे पाहणं महत्त्वाचं होतं। आणि आता भुजबळ ठेवलेली आहे, नाराजी दूर झाली आहे का काय, कसं नाराजी वगैरे दूर झाली वगैरे हा काही प्रश्न येत नाही। काल प्रफुल्ल पटेल साहेब जे आहेत जवळजवळ 2 तास येऊन बसले होते, त्यांनी सुद्धा विनंती केली की आपण थोडा वेळ येऊन जा। तटकरेंचे सुद्धा फोन आले होते की आपण कृपा करून या, म्हणून थोड्या वेळासाठी आलो आणि या निमित्तानं साईबाबांचं दर्शन सुद्धा होतं। तुमची तब्येत बरी नसल्याची चर्चा होती, कशी आहे तब्येत बरी नाही तर आहेच ना, पण म्हणून तर एक कोट बीट घातलं जरा थंडीत। श्रद्धा सबरीचा मंत्र साईबाबांनी दिलाय, आपण पूर्ण वेळ नाही मला थांबता नाही। तर छगन भुजबळांची थोडक्यात प्रतिक्रिया या ठिकाणी म्हणावी लागेल। त्यांनी अजित पवारांचा कुठल्याही प्रकारे उल्लेख या ठिकाणी केलेला नाही। तटकरेंचा फोन आला, प्रफुल्ल पटेल हे 2 तास येऊन त्यांच्यासोबत माझं बोलणं झालेलं होतं आणि त्या दोघांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही या शिबिराला काही वेळासाठी या, उपस्थित राहा, त्यामुळे आपण या ठिकाणी आल्याचं छगन भुजबळ यांनी नमूद केलेलं आहे। एकूणच नाराजीचा वगैरे प्रश्न नाही असं म्हणत असतानाच छगन भुजबळ यांची नाराजी पूर्णपणे दूर झालेली आहे असंही म्हणता येणार नाही। अगदीच त्यांनी असंही म्हटलंय, थोड्या वेळासाठी आलो, या निमित्तानं साईबाबांचं सुद्धा दर्शन होईल असं भुजबळ म्हणाले। आणखी एक महत्त्वाची बातमी, पालकमंत्री पदासंदर्भात 1 ते 2 दिवसात चित्र स्पष्ट होईल असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। पालकमंत्री पदासंदर्भात चर्चा सुरू आहे, कुठलीही अडचण नसल्याचं सुद्धा प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय।